Hello students, here we will see the last topic of this chapter 16.7, properties of muscles on electrical stimulus. In last lecture we have studied physiology of muscle contraction and muscle relaxation. Here we will see the properties of muscles on electrical stimulus. A single muscle twitch म्हणजे एक मसल्स फायबर स्टिम्युलस किती पाहिजे त्याला कॉन्ट्रॅक्शनसाठी, तर ब्रीफ स्टिम्युलस हवा असतो तेव्हाच इनिशिएट होऊ शकतं कॉन्ट्रॅक्शन. याला म्हणतात मसल ट्विच. 3 पिरियडमध्ये 3 फेजमध्ये होतं ते. लॅटेंट पिरियड म्हणजे नो कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन पिरियड आणि तिसरी असते रिलॅक्सेशन. देन समेशन. इफ द मसल is stimulated before the end of twitch, it generate greater tension. Summation or addition of effect takes place. Repeated stimuli will produce increased strength of contraction. एकानंतर एक स्टिम्युलस मिळत जातात आणि कॉन्ट्रॅक्शनची पॉवर वाढते, ॲडिशन होत जाता, याचा इफेक्ट होतो तो म्हणजे इन्क्रीज होते कॉन्ट्रॅक्शनची स्ट्रेंथ. टिटॅनस. इफ स्टिम्युलेशन इज व्हेरी रॅपिड अँड फ्रिक्वेंट. जर जे स्टिम्युलेशन जे इलेक्ट्रिकल चार्ज मिळतो आहे ब्रेनकडून मोटार इम्पल्स ती खूप फास्ट रॅपिड असेल, ती फ्रिक्वेंट असेल, एकानंतर एक येत असेल, मसल डज नॉट हॅव टाईम टू रिलॅक्स. मसल्सला रिलॅक्स होण्यासाठी टाईमच मिळत नाही. इट रिमेन्स इन अ स्टेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज टिटॅनस. याला म्हटलं जातं टिटॅनस. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनला टाईम नेहमी कॉन्ट्रॅक्शनमध्येच राहतं, टाईमच मिळत नाही रिलॅक्सेशनला, यालाच आपण टिटॅनस म्हणतो. देन रिफ्रॅक्टरी पिरियड. इमिजिएटली आफ्टर वन स्टिम्युलस दिस मसल फायबर कॅनॉट रिस्पॉन्ड टू अनदर स्टिम्युलस. एकानंतर दुसरा लगेचच आलेला दुसरा स्टिम्युलस आहे त्याला तो रिस्पॉन्ड करू शकत नाही, तिथे मध्ये गॅप हवा असतो. रेस्टिंग पिरियड, रिफ्रॅक्टरी पिरियड हवा असतो. इट इज अबाउट 0.02 सेकंड. देन नेक्स्ट थ्रेशोल्ड स्टिम्युलस. For a muscle fiber to contract, a certain minimum strength or intensity of stimulus is required. This is called as threshold stimulus. मसल फायबरला कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी एक ठराविक सर्टन मिनिमम स्ट्रेंथ लागते किंवा इंटेन्सिटी लागते स्टिम्युलसची. तेवढी इंटेन्सिटी असेल तरच मसल कॉन्ट्रॅक्ट होते, त्याला म्हणतात थ्रेशोल्ड स्टिम्युलस. ऑल ऑर नन प्रिन्सिपल. A stimulus below the threshold will not result in contraction. ह्या एका ठराविक सर्टन मिनिमम इंटेन्सिटीमध्ये जर स्टिम्युलस आला नाही तर कॉन्ट्रॅक्शनच नाही होणार. अ थ्रेशोल्ड स्टिम्युलस म्हणजे तेवढ्या इंटेन्सिटीचा आला स्टिम्युलस विल रिझल्ट इन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे या थ्रेशोल्डच्या खाली जर स्टिम्युलस असेल तर नो कॉन्ट्रॅक्शन, आणि थ्रेशोल्ड एवढं असेल तर कॉन्ट्रॅक्शन. दोनच फेज होतात त्याच्यामध्ये. This contraction leads to maximum force. Higher stimulus will not increase force. आता याच्यामुळे एक मॅक्झिमम फोर्स तयार होतो. हायर स्टिम्युलस मिळाला म्हणून फोर्स जास्त वाढतं असं नाही आहे. तर मसल फायबर ह्या दोनच ॲक्शन दाखवतात. कॉन्ट्रॅक्ट आयदर फुल्ली ऑर नॉट ॲट ऑल. एक तर त्या कॉन्ट्रॅक्ट होतील मसल फायबर किंवा होणारच नाही. दिस इज कॉल्ड ॲज ऑल ऑर नन. या प्रिन्सिपललाच काय म्हणतात? ऑल ऑर नन प्रिन्सिपल. ऑल टाईप ऑफ मसल फायबर्स अँड नर्व फायबर्स ओबे दिस लॉ. दोन्ही प्रकारचे फायबर मसल फायबर आणि नर्व फायबर दोघे पण हा लॉ ऑल ऑर नन लॉ ओबे करतात. देन ऑक्सिजन डेप्थ. ड्युरिंग strenuous exercise muscle oxygen supply rapidly become insufficient to maintain oxidation phosphorylation of respiratory substrate. म्हणजे आपला जो रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असतो ग्लुकोज, त्याचं ऑक्सिडेशन होतं ऑक्सिजनमुळे आणि मग तो ATP रिलीज करतो. परंतु जेव्हा खूप एक्झरसाइज करतो आपण तेव्हा ऑक्सिजनची कमतरता होते, ऑक्सिजन सप्लाय कमी पडतो. रॅपिडली होत असल्यामुळे ही ॲक्शन एक्झरसाइजची तो इनसफिशियंट होतो ऑक्सिजन. तेव्हा काय घडतं? ॲट दिस स्टेज मसल कॉन्ट्रॅक्शन अनएरोबिकली. ऑक्सिजन नाही मिळत म्हणून मसल अनएरोबिकली कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजे विदाऊट ऑक्सिजन त्या ATP मिळवतात.
accumulate lactic acid, produce anaerobic glycolysis. मसल अनएरोबिकली कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, ज्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतो, तो टॉक्झिक असतो, तो गोळा होतो तिथे. परंतु अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये लॅक्टिक ॲसिडमुळे लेस ATP तयार होतात आणि तो स्वतः टॉक्झिक आहे. त्याच्यामुळे काय होतं बघा, इट कॉजेस टायर्डनेस, पेन अँड मसल क्रॅम्प. ज्याच्यामुळे आपल्याला टायर्डनेस म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण थोडक्यात थकवा येतो, वेदना होतात आणि मसल क्रॅम्प्स होतात. ड्युरिंग रिकवरी ऑक्सिजन कन्झम्पशन ऑफ मसल फार एक्सीड दॅन दॅट इन द रेस्टिंग फेज. मग अशा वेळेस जेव्हा मसल रिलॅक्स होत असतात, ह्या अनएरोबिक कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस जेव्हा त्या रिलॅक्स रिकवरी होत असते, तेव्हा त्या रेस्टिंग फेजपेक्षा खूपच जास्त ऑक्सिजन घेतात आणि खूप जास्त ऑक्सिजन कंझ्युम करतात रिकवरीच्या वेळेस ह्या मसल्स. या जास्त ऑक्सिजन कंझम्पशनलाच म्हटलं जातं ऑक्सिजन डेप्ट. दिस एक्स्ट्रा ऑक्सिजन कंझम्पशन ड्युरिंग रिकवरी इज कॉल्ड ऑक्सिजन डेप्ट ऑफ मसल्स. इथे आपला हा चॅप्टर संपतो. 16.7 पर्यंत 16.2 to 16.7 पर्यंतच आहे तुमच्या सिलेबसला. 16.8 टू एंडपर्यंत डिलीट झालेला आहे, तो तुम्हाला यावर्षी नाही आहे. इथे आपला सिलेबस संपतो. ऑल चॅप्टर आर completed here. Thank you.